महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षफुटीची जी काही आता परंपरा सुरू झाली वेगळ्या प्रकारची, त्याची सुरुवात कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरुवात झाली आणि त्याचा प्रभाव नंतर अजितदादा यांच्यावर पडला आणि त्यांनीही तशीच भूमिका घेतली. अर्थात या सगळ्यामुळे शरद पवार असेल, सुप्रिया सुळे असतील यांच्या मनाला मोठी ठेच लागली आहे आणि याचा कुठे ना कुठे राग त्यांच्या मनात निश्चितच असणार आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यामुळं हे सगळं झालंय का, या संदर्भातही अनेक चर्चा आहे. पण आता जे काही नवीन समीकरण पुढे येतंय त्या समीकरणात अचानक पलटी मारली जातीये, वेगळंच गणित पुढे येतंय. आता अजितदादा पवार हे बाजूला राहिले, उद्धव ठाकरे हेही बाजूला राहिले, एकंदरीत सगळे पक्ष बाजूला राहिले आणि एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे वेगळं गणित, वेगळं समीकरण पुन्हा एकदा सेट होत आहे. कारण आत्ता आपण काही दिवसांचा विचार केला, वक्तव्य पाहिली तर सुप्रिया सुळे यांचं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य कुठे ना कुठे एक वेगळं संकेत देत आहे. शिंदे तुझसे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही, हे जे त्यांचं वाक्य आहे एकदम सहजासहजी आलेलं वाक्य नाही आहे. या वाक्यामागे एक पार्श्वभूमी आहे, एक प्लॅनिंग आहे आणि या सगळ्यांचं समीकरण नेमकं काय असू शकतं, त्याचा प्रभाव कोणाकोणावर पडू शकतो आणि नेमकं हे सगळं कशासाठी केलं जात आहे, या सगळ्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून वेध घेऊया, यावर चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता जेव्हा केव्हा या सगळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षामध्ये जे काही भूकंप झालेत, अर्थात सुरुवातीला त्याची सुरुवात झाली मुख्यमंत्री पदावरून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात सगळं काही अलबेल नव्हतं. नंतर जे काही सगळं घडलं ते आपण पाहिलंय, त्यावर रिपीट करण्यात काही अर्थ नाही. नंतर एकनाथ शिंदे यांनी जो काही द्रोह केला, एक वेगळा भाग त्यांनी निवडला, वेगळी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यानंतर अजितदादा यांनीही वेगळी भूमिका घेतली. आता इथपर्यंत सगळं राजकारण आपल्याला माहिती आहे. पण अचानक एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक कसं काय वाढू लागली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत सेंट्रलाइज चेहरा कोण होते तर ठाकरे होते, म्हणजे उद्धव ठाकरे होते. अर्थात त्यांच्या पाठोपाठ शरद पवार यांचाही मोठा चेहरा होता. पण एक सहानुभूतीचं राजकारण म्हणा, हिंदुत्वाचं राजकारण म्हणा, या सगळ्या गोष्टीचा विचार केला की उद्धव ठाकरे लीड करत होते असं दिसत होतं. पण त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकंदरीत विचार करत असताना सगळ्यात कमी उद्धव ठाकरेंना झाला. सगळ्यात जास्त फायदा हा काँग्रेसला झाला. त्याच्यानंतर शरद पवारांचा स्ट्राईक रेट 80चा जवळपास होता. आता हे सगळं समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील राजकारणावर निर्बंध येऊ शकतात आणि त्यांच्याबद्दलची एक जी सकारात्मक भावना आहे सर्वसामान्य जनतेची, ती कुठे ना कुठे शरद पवार यांच्याकडे ट्रान्सफर होतीये आणि आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये त्यांचं स्थान कमकुवत होत चाललंय का असं सगळं दिसतंय. त्याचाच जर आपण विचार केला तर मागे दिल्लीला ते गेले होते, विशेष म्हणजे एकटेच गेले होते, एकटेच काँग्रेसच्या नेत्यांना ते भेटले होते. या पाठीमागे एक नवीन गणित, नवीन आखणी ते करत आहेत असं बोललं जात होतं. आता या सगळ्याचा परिणाम जर आपण पाहिला, कुठे ना कुठे त्यांना चाहूल लागली होती की शरद पवार आता एकनाथ शिंदे यांना जवळ घेत आहे. आता जे काही पुरोगामी मतांचं राजकारण आहे, पुरोगामी मतदारांवर आपलं जी पकड आहे ती पकड मजबूत ठेवण्याबरोबरच जे काही सनातन विचार आहे, हिंदुत्ववादी विचार आहे, त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचून पुरोगामी विचारसरणीचा एक अवलंब करण्यासाठी किंवा राजकारणात त्याचा वापर करण्यासाठी शरद पवार पहिल्यापासूनच एक हुशार नेते समजले जातात. कारण ज्या पद्धतीनं म्हणजे वसंतराव नाईक यांचा जर काळ पाहिला किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पाहिली आणि त्या भूमिकेचा शरद पवारांनी घेतलेला फायदा जर पाहिला तर ते पुन्हा एकदा रिपीट मोडवर आता सुरू होत आहे. आणि म्हणूनच आता एकनाथ शिंदे जर जवळ आले तर निश्चितच ठाकरे दूर जातील. याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्या विरुद्ध आपला पुतण्या उभा होता तो त्यांच्याच बाजूने गेला, आता तोच माणूस आपल्याकडे आला तर पुतण्याचं काय होणार. म्हणजेच एका दगडात 3-4 पक्षी मारण्याचं काम शरद पवार करताय. सोबतच सुप्रिया सुळे यांना आणखी वलय देण्यासाठी एकनाथ शिंदे
अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात। या सगळ्या समीकरणात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जर दोघंही एकत्र यायला लागले तर या दोघांचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसेल? एक तर आपण पाहिलं उद्धव ठाकरे, दुसरा अजितदादा पवार यांना बसेल आणि तिसरा फडणवीसांना बसेल। कारण की जे काही सगळं 3 वर्षात त्यांनी घडून आणलं त्या सगळ्यावर पाणी फिरणार आहे। पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की अगदीच हे आज उद्या लगेच समीकरण होणार नाही, पण जेव्हा हा जागा वाटपाचा प्रश्न पुढे येईल तेव्हा सगळ्यात जास्त बोलण्याची मुभा म्हणा किंवा स्वातंत्र्य म्हणा किंवा अधिकार म्हणा हा महायुतीत एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना असणार आहे आणि तो अधिकार मिळावा यासाठी ही कदाचित मोठी खेळी असू शकते। आता जर कोणताही मित्रपक्ष आपल्या मनासारखं वागत नसेल, दुसरे काही नाटकं करत असतील तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ही खेळी अतिशय महत्त्वाची आहे। ही खेळी प्रभावी ठरेलच आणि जर जास्तच प्रभावी ठरायला लागली तर एकत्र येऊन राज्याचं राजकारण देखील वेगळं प्रमाणात पुढे येऊ शकतं, त्याचा वेगळा परिणाम पाहायला मिळू शकतो। पण खरोखर असं तुम्हाला वाटतंय का की शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात आणि एकत्र आले तर नेमका गेम सगळ्यात जास्त कोणाचा होणार आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।